मी डॉक्टर विवेक देवकदे, नवी मुंबई पनवेल इथं माझं क्लिनिक आहे आणि मी एक जनरल प्रॅक्टिशनर आहे. गेल्या 12 ते 13 वर्षापासून मी इथं प्रॅक्टिस करत आहे. आणि आजच्या जो टॉपिक आहे त्याच्यावरती आता आपण सुरुवात करणार आहे. तर आपल्याला मी थोडक्यात आपल्या हार्टची डेफिनेशन काय आहे ते सांगणार आहे आणि तिथून मग आपण पुढे सुरुवात करू. बेसिकली मी सर्व काय काय पॉइंट्स महत्वाचे सांगणार आहे आणि मेन आपल्याला काय आहे की त्याची काळजी कशी घ्यायची त्याच्यावरती मी तुम्हाला व्यवस्थित डिस्कशन करणार आहे आणि ते तुम्हाला सांगणार आहे. तर हार्ट तर म्हटलं तर हृदय हा आपल्या शरीराचा मेन पार्ट असतो. तर त्याचं डेफिनेशन सांगू. हार्ट इज द मस्क्युलर ऑर्गन ऑफ द बॉडी that acts as a pump circulating pumping blood oxygen nutrition to whole body why circulatory system. आणि ह्याचा जे लोकेशन असतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते असतं चेस्ट मध्ये आपल्या छातीमध्ये लेफ्ट साइडला. आणि त्याचं जसं मला तुम्हाला सांगायला आवडेल. जर एक थोडे ट्विस्ट सांगतो मी. दामिनी ही पिक्चर कोणी जर पाहिला असेल, बऱ्यापैकी सगळ्यांनी पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये आहे हे 2.5 किलो का हात एक बार पड़ जाता है तो आदमी उठता नहीं उठ जाता है. तसंच आपलं हृदय, आपली जी मुठ्ठी आहे ना, अशी एवढी साईज असते हृदयाची आणि त्याचं वजन फक्त 10 किलो नसून 250 ग्रॅम टू 50 ग्रॅम ते 350 ग्रॅम असतं. आणि ते जर बंद पडलं तर मग माणूस उठत नाही पण कायमचा उठतो. तर त्याचे खूप गरजेचं आहे त्याचं काळजी घेणं आपल्याला. आणि मग आपल्या ते जेंट्स मध्ये आणि लेडीज मध्ये थोडं वेट मध्ये थोडं व्हेरिएशन असतं. तर जेंट्स मध्ये त्याचं वेट असतं 200 250 ते 350 ग्रॅम आणि लेडीज मध्ये त्याचं वेट असतं 230 ते 280 ग्रॅम. आणि हृदयाचं आपल्याला मी थोडक्यात एनाटॉमी सांगतो. त्याचं 4 पार्ट मध्ये डिव्हिजन केलेलं असतं. तर त्याचं 2 आर्टरीज आणि 2 व्हेंट्रिकल्स. तर अप्पर जे असतात त्याला आर्टरीज असतं, राइट आर्ट्रियम आणि लेफ्ट आर्ट्रियम. आणि डाउन साइडला लोअर साइडला लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राइट व्हेंट्रिकल. तर ह्या प्रत्येकी चारही वॉल्सला काय असतं त्या चेंबरला वॉल्स असतात. वॉल्स ह्याच्यासाठी असतात की त्या एका पर्टिक्युलर डायरेक्शननी आपलं ते ब्लड फ्लो व्हायला पाहिजे. जर वॉल नसतील तर सर्व रक्त इकडे तिकडे मिक्स होणार. मग आपल्या शरीराला जे प्युअर ब्लड सप्लाय करणारं जे हार्ट आहे आणि तिकडून शरीरातून इम्प्युअर ब्लड आणतं, ज्याला आपण पुअर असं ऑक्सिजन ब्लड म्हणतो, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, ते जर मिक्स झालं तर मग काय फायदा होणार नाही. त्यासाठी प्रत्येक चेंबरला वॉल्स असतात ज्याच्यामुळे त्याचं प्रत्येक डायरेक्शन दिलेलं असतं, त्या डायरेक्शननी ते ब्लड फ्लो होत असतं. आता मला सांगायला आवडेल की आपलं हृदय जे आहे ना, प्रत्येक मिनिटाला शरीरामध्ये 5 लिटर ब्लड फ्लो करतं, पंप करतं आपल्या शरीरासाठी. आणि तेवढंच ब्लड रिटर्न, ज्याला आपण म्हणतो पुअर ऑक्सिजन ब्लड, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडी मधून जो असतो तो रिटर्न आपल्या हृदयामध्ये आणतं आणि मग ते श्वासोश्वास बाहेर फेकलं जातं. जसं आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो. तर जसं आपल्याला मला सांगायला आवडेल, बऱ्यापैकी इथं शेतकऱ्यांचे पण आहेत, शेतकरी पण आहेत. तर आपण शेतामध्ये दुपारी झाडाखाली का झोपतो, आराम करतो, रात्रीचं करतो का झाडाखाली? नाही. तर दिवसा काय असतं, झाडांमधून आपल्याला ऑक्सिजन भेटत असतो आणि रात्रीचं झाडं काय करतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतात. तर तो ऑक्सिजन आपण शेतामध्ये समजा आपण काम करत असेल तर तिथं दुपारच्या वेळेस, दुपारी मला पण आठवतं, मी शेतकरीचा मुलगा आहे. गावी जेव्हा शेतामध्ये काम करायचो तेव्हा दुपारी जेवायला वगैरे आम्ही झाडाखाली बसायचो. मग ते खूप आपल्याला ऑक्सिजन जास्त भेटतं. तर आता दुसरं आपलं शरीर, हृदय जे आहे आपल्या दिवसातून कमीत कमी 7,500 आणि जास्तीत जास्त 10,000 लिटर हृदय आपलं बॉडीमध्ये
ब्लड पंप करत असतं. म्हणजे कमीत कमी बघा, एक पाण्याचा टँकर ना असतो ना, तेवढं रक्त दिवसामध्ये आपलं पूर्ण ब्लड पंप करतं आपलं हृदय. म्हणजे एवढं ते हृदय आपलं स्ट्रॉंग असतं, एवढं आपल्या शरीराचं सगळं प्युरिफिकेशन करण्याचं काम करतं. आणि त्याचे बीट्स असतात, जसं आपण प्रत्येक मिनिटाला 72 पल्स म्हणतो आपण, जसं ठोके धप 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 असं पल्स चेक करतो ना आपण, तसं टोटल एका दिवसामध्ये 24 तासात 1,00,000 बीट्स हार्ट आपलं ठोके देत असतं. आणि आता हे सगळं झालं आपलं, थोडक्यात मी बेसिक फक्त एनाटॉमी सांगितलेली आहे. आता त्याचे दुसरं जे फंक्शन काय असतं आपल्या हृदयाचं, आपल्या शरीरासाठी काय काम करत असतं. तर पहिलं काम जसं मी सांगितलेलं पंपिंग करणं. पंपिंग करणं म्हणजे काय? की हृदय आपल्या शरीराला पूर्ण, मेंदूला पूर्ण आपल्या बॉडीमध्ये, सगळ्या शरीरामध्ये एका राइट ह्याच्यात वेंट्रिकल मधून ते काय, सॉरी, लेफ्ट वेंट्रिकल मधून ते आपल्या पूर्ण शरीराला प्युअर ब्लड सप्लाय करण्याचं काम करतं, ऑक्सिजनेट ब्लड. आणि नंतर तेच ब्लड पुन्हा जसं त्याच्यामधलं ऑक्सिजन कमी झालेलं, ते म्हणजे पुअर ऑक्सिजन ब्लड, म्हणजे कार्बन डायऑक्साइड ब्लड जे ब्लड मध्ये असतं, ते ब्लड आपल्या शरीरामध्ये लेफ्ट वेंट्रिकल मध्ये घेऊन येतं. आणि मग रिव्हर्स आणल्यानंतर तेच ब्लड पुन्हा आपल्या हृदयामधून फुफ्फुसामध्ये जातं. तिथं त्याचं प्युरिफिकेशन होतं. आणि ते प्युरिफिकेशन करून पुन्हा सेम ते ब्लड आपल्या हृदयामध्ये लेफ्ट आर्टरी मधून राईट आर्टरीम आणि राईट आर्टरीम मधून पूर्ण पुन्हा आपल्या बॉडीमध्ये पंपिंग करण्याचं काम राहतं. दुसरं आहे ते म्हणजे आपल्या बॉडीचं पीएच पीएच मेंटेन करण्यासाठी आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. जसं आपल्याला नॉर्मल टेम्परेचर असतं बॉडीचं 98.3 36 डिग्री. आणि दुसरं पीएच. नंतरचं फंक्शन आहे दुसरं, आपल्या ब्लड प्रेशर मेंटेन व्यवस्थित नॉर्मल, जे 120 ते 140 पाहिजे सिस्टोलिक, आणि डायस्टोलिक पाहिजे आपल्याला 80 ते 90. म्हणजे वरचं ज्याला म्हणतो आपण ते सिस्टोलिक असतं आणि लोअर जे असतं ते डायस्टोलिक, हे मेंटेन करण्याचं काम करतं. नंतर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन सप्लाय करतं. दुसरं जे आहे ते न्यूट्रिशन, जे आपल्या शरीराला जे न्यूट्रिशन पाहिजे ते न्यूट्रिशन सप्लाय करण्याचं काम पण हृदय करतं. नंतर शरीरामध्ये सेल्स जे आपल्या ऍक्टिव्ह असते, सेल्सला पण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम आपलं हृदय करतं. नंतर ऍज अ इलेक्ट्रिकल कंडक्शन त्याचं काम करतं. दुसरं, आपल्या बॉडीमध्ये हार्मोन ट्रान्सफॉर्मेशन त्याचं काम करत असतं. आता हे आपले झालं हृदयाचे सर्व, आणखीन बरेच सगळे फायदे आहेत. आणि त्यानंतर हे हृदय एवढं आपल्याला बॉडी सर्व सर्क्युलेशन करून मेंटेन ठेवतं आपली बॉडी. ओके. नंतर आपले जे हे शुगर लेवल मध्ये जर समजा डिस्टर्ब झालं, तर काय होतं, मग आपलं ब्लड प्रेशर डिस्टर्ब होतं. आणि दोन्ही बहीण भाऊ आहेत, जसे एकाला बीपी झाला तर पुन्हा शुगर होण्याचे चान्सेस जास्त असतात. ज्याला शुगर असेल तर बीपी होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्याची काळजी काय घ्यायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता हे जसं हृदयाचे फंक्शन आता मी सांगितले, फायदे काय, हृदय काय करतं आपल्या शरीरासाठी, आणि त्यातून जर हृदयामध्ये जर तुमचा थोडं काय गडबड झाली, तर मग काय होतं, तर सर्वांना माहीतच आहे. पहिलं म्हणजे काय होतं, की आपला एकतर बीपी वाढतो. बीपी वाढल्यानंतर काय होतं, मग त्याच्यामध्ये रक्त घट्ट होतं, कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढलं, की त्यानंतर काय होतं, आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे ते हार्ट अटॅक. हार्ट अटॅक म्हणजे सगळ्याला सांगायचं आता मी ते सांगणार आहे. पण हार्ट अटॅकचे पण भरपूर प्रकार आहेत, पण त्यातले 5 काय महत्त्वाचे प्रकार आहेत, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे काय असतं, कोरोनरी आर्टरी डिसीज, नंतर कार्डियाक अरेस्ट, नंतर रोमॅटिक आर्टरिटिस, रोमॅटिक आर्टरी डिसीज, आणि नंतर एंजाइना आणि इस्केमिक हार्ट डिसीज, असे हे काय 5 जे मेन आहेत ते हार्ट डिसीज, हे आपल्याला बऱ्यापैकी दिसून येतात. ओके. त्यानंतर आपल्याला पहिलं जसं एंजाइना जो असतो हा खूप म्हणजे जास्त प्रमाणात असतो. एंजाइनामध्ये काय होतं, एवढं सिव्हिअर, आता ही एवढं अटॅक आल्यानंतर पुन्हा आपल्याला सिम्प्टम्स काय असतात,
ते पण मी तुम्हाला डिस्कस करतो आता. तर ते सिम्पटम्स मध्ये काय होतं, आपल्याला सुरुवातीला अटॅक आल्यानंतर धाप लागते, पहिली गोष्ट. धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होतो. नंतर आपल्या बॉडी घामोघाम म्हणजे खूप स्वेटिंग होतं. एवढं स्वेटिंग होतं की पूर्ण माणूस एकदम वलगार आणि थंड बॉडी होती. थंड होती. नंतर आपल्याला जेंट्स मध्ये जास्त करून आपल्या उजव्या हातामध्ये असं मुंग्या येतात, टिंगलिंग सेन्सेशन ज्याला आपण म्हणतो. हात जड होतो, हात असं वरती घेता येत नाही. आणि जे पेन जे होतं ते एवढं सिव्हिअर पेन होतं की ज्याला ते अटॅक येतो, तो पहिला न काय विचार करता पहिला हात असं घेतो हातापाशी करून असं. कारण एवढं सिव्हिअर पेन असतं की ते पेन तो बेअर करू शकत नाही. आणि लेडीज मध्ये एक्स्ट्रा सिम्पटम म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉमिटिंग आणि नंतर पोट दुखणे हे राहतात सिम्पटम. त्यानंतर हे एवढे सिम्पटम नंतर त्यानंतर आपल्याला हे एवढं झाल्यानंतर नक्की काय करायचं, निदान कसं करायचं, तर त्यासाठी काय टेस्ट असतात. आणि ते टेस्ट म्हणजे पहिलं काय असतं, ब्लड टेस्ट. ज्याच्यामध्ये आपण पहिले सीबीसी बघतो, नंतर लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये माहित पडतं. तर कोलेस्ट्रॉल काय असतं, की रक्त जे आहे आपलं ते काय होतं, जाड होतं. म्हणजे त्याच्यामध्ये फॅट तयार होतात. त्याला आपण चरबी म्हणतो. म्हणजे तेच कोलेस्ट्रॉल. जे रक्त पातळ होण्याच्या गोळ्या वगैरे चालू असतात तेच ते फॅट असतं. ते नंतर कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाइल टेस्ट, नंतर पण सीआरपी म्हणजे हार्टमध्ये इन्फेक्शन वगैरे, नंतर एक्स-रे, नंतर सीटी स्कॅन, एमआरआय असे सगळे टेस्ट करतो. पण ही ओव्हरऑल ही मी फक्त तुम्हाला एक बेसिक माहिती दिलेली आहे. हार्ट हा खूप वास्ट असा टॉपिक आहे. पण मेन आपल्याला आता तुम्हाला सांगायचंय मला, की आता बाकीचं एवढं जे शॉर्ट मध्ये मी जे सांगितलं ते तुम्ही काय फक्त त्याला काय ट्रीटमेंट करणार नाही किंवा काय नाही. पण मेन तुमच्यासाठी जे मेन आता माहिती आहे ते म्हणजे काय आहे, की आपल्याला काळजी काय घ्यायची आहे. हृदयाला आपल्याला स्ट्रॉंग मजबूत ठेवण्यासाठी काय खायचं आहे, काय नाही खायचं, हे मी महत्वाचं तुम्हाला सांगणार आहे. ही एक बेसिक तुम्हाला मी आता त्याची एनाटॉमी, नंतर फिजिओलॉजी आणि थोडी इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल दिलेली. त्याचं म्हणजे काय एनाटॉमी, फंक्शन्स, नंतर त्याचे डिसीज, त्याच्यासाठी टेस्ट काय करावं लागतात आपल्याला, ते मी सांगितले. त्याचं वजन किती ते सर्व मी सांगितलं. पण मेन आता जे आहे आपल्याला, पहिली गोष्ट म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे जसं आपण म्हणतो, की काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपण आधीच जर खड्ड्यात पडण्याआधी आपण अगोदरच जर काळजी घेतली, की आपल्याला माहित आहे बाबा इथं खड्डा आहे. आपले ग्रेट कोचेस पण सांगतात, की आपल्याला कुठल्या रस्त्याने जायचंय. तर आपण त्या ठिकाणी नाही जायचं. तर असं पहिलं गोष्ट म्हणजे जसं मी आता सांगितलं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नंतर पहिलं आपल्याला काय काळजी करायची असते, पहिलं काय करायचं असतं, ते म्हणजे आपलं हृदय स्ट्रॉंग ठेवण्यासाठी रोज डेली, आता इथून पुढे हे महत्वाचं आहे, सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं आहे. आणि इथून हे जे आहे ह्याच्यापासून जर आपण हे काळजी घेतली, तर बऱ्यापैकी सगळेजण आपण हृदयाच्या आजारापासून दूर राहू शकतो. आणि दुसरी गोष्ट, हे सर्व फॉलो केल्यानंतर निरोगी, आनंदी आणि हॅपी राहू शकतो. येस. तर पहिल्यांदा मला सांगायला आवडेल, तर सगळ्यांनी रोज नित्यनेमाने कमीत कमी 40 ते 45 मिनिटं व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण का? त्याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीचं व्यवस्थित सर्क्युलेशन होतं. असे सगळे मी एकदा पॉइंट सांगतो आणि मेन जे 2 पॉइंट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला खूप महत्वाचं डिस्कशन करायचं आहे. मी दुसरं पहिलं गोष्ट जसं एक्सरसाइज, दुसरं नंतर तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 मिनिटं रोज ब्रिस्क वॉकिंग पाहिजे. नंतर तुम्हाला कुठलं जर काय व्यसन कुणाला असेल, तर तो व्यसन टाळायचं आहे. उदाहरणार्थ तंबाखू घेऊ आपण. तर तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला 99% भविष्यामध्ये, फ्युचरमध्ये जर ते खात असतील, तर त्यांना हृदयाचा आजार, नंतर कॅन्सर. हो, मी आता स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो. इकडं वळवून ह्या मार्गाने न सांगण्यापेक्षा स्ट्रेट सांगतो. आपल्याला हृदयाचे डिसीज, नंतर हाडाचे आजार आणि कॅन्सर हे आजार, पुन्हा तोंडाचे जबड्याचे आजार, कॅन्सर हे होण्याचे 99% चान्सेस जास्त असतात. त्यांनी ते ते जे तंबाखू खात असतील त्यांनी ते आता बंद करायचे. बऱ्यापैकी खातच नाहीत, पण जर कोणी खात असेल, त्यांनी आपल्या मित्रांना, पाहुणे मंडळींना पण हे सांगायचं आहे.
नेहमी आपण काय करायचं, चांगलं सांगत राहायचं, चांगलं करायचं, चांगलं, येस. नंतर दुसऱ्या ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला सांगायचं म्हणलं की तुम्हाला बीएमआय बीएमआय हा आपल्या बॉडीचा व्यवस्थित 25च्या आतमध्ये नेहमी पाहिजे. जर तो जास्त असेल तर त्याच्यावरती तुम्हाला ज्यांनी ह्या कम्युनिटी ओळख करून दिलेले आहे ते कोच, ते तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. नंतर तुमचं वेट आयडियल वरती असणं खूप गरजेचं आहे. आयडियल वरती वेट नसेल तर समजा तुमच्या हार्ट वरती लोड येणारच. नंतर तुमचं ब्लड प्रेशर हे कंट्रोल मध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे. दुसरं, तुम्हाला व्यवस्थित झोप घेणं ते गरजेचं आहे. कारण झोप डिस्टर्ब झाली की सगळ्या बॉडीचे फंक्शन डिस्टर्ब होतात. तर झोप मध्ये तुम्हाला नॉर्मली जेंट्स मध्ये 6 ते 7 तास झोप पाहिजे आणि लेडीज मध्ये 7 ते 8 तास झोप पाहिजे. तर बाकी आणि मेन लास्ट जे आहे ना ते बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे काय, की तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की नेहमी रेग्युलर रोज आता आपण नारळ पाणी पितो का नाही, तर त्यासाठी काय करणार, तुम्हाला सगळ्यांना पालेभाज्या, फ्रुट्स, फळे, वेगवेगळे फळे रोज खायला पाहिजे सगळ्यांनी. नंतर पालेभाज्या, कडधान्य, तुम्हाला प्रोटीन्स हे ते विटॅमिन सर्व शरीराला भेटायला पाहिजे. तर आजकाल तुम्ही सगळे बघत असता या युगामध्ये पहिलं जसं गावी आपण पाहत होतो, भाज्या वगैरे जसे शेतामध्ये होत होत्या ते प्युअर असायच्या, त्याच्यामध्ये सेंद्रिय खत असायचा. पण आज काय झालंय आजकाल, सगळं पेस्टिसाइड्स, केमिकल्स, सगळं पेस्टिसाइड्स, नंतर हे युरिया हे ते सगळं त्याच्यामुळे काय झाले, जसे काय आपण शेतामध्ये भाज्या वगैरे लावतो, ते लहानपासून जसे भाजी लावल्यानंतर त्याला काय सुरुवातीपासूनच त्या भाज्यांना सेंद्रिय खत त्यांचा जो आहार असतो तो भेटण्यापेक्षा त्यांना सर्व पेस्टिसाइड्स, केमिकल्स हेच भेटलेले असतात आणि त्यामुळे ते त्याच्यामध्ये तेच सर्व कण असतात आणि मग त्या भाज्या नंतर इव्हन मार्केटमध्ये यायच्या आधी त्यांच्यावरती फवारणी केली जाते. कारण कारण मार्केटमध्ये आल्यानंतर ते 4 ते 5 दिवस व्यवस्थित अशा हिरव्या वाटायला पाहिजे, टवटवीत दिसायला पाहिजे, त्याच्यावरती शायनिंग यायला पाहिजे आणि त्या भाज्या आपण मार्केट मधून आणतो आणि आपल्याला वाटतं एकदम हिरवीगार भाजी दिसते, असती ती 4-5 दिवसाची आलेली. आणि ते आल्यानंतर आपण काय करतो, पुन्हा 4-5 दिवस काही जण फ्रीज मध्ये ठेवतात. तर असे काही गोष्टी ज्या आहेत ते ठराविक गोष्टी ते जरा सर्वांनी टाळायच्या आहेत. आणि दुसरं म्हणजे मी काय सांगणार आहे सर्वांना, हे जे भाज्या आपल्याला त्याच्यामध्ये जे आपल्याला जे अन्न घटक भेटते ते सर्व कमी झालेले आहेत. ते कमी झाल्यामुळे काय होतं, आपल्या शरीराची जेवढी नीड आहे ती भरून निघत नाही. आणि म्हणून मला सगळ्यांना सांगायचं फक्त 2 जे मेन मी आता सांगणार आहे ते म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज सगळ्यांनी नेहमी प्रमाणे रोज आठवड्यातून 150 मिनिट म्हणजे रोज कमीत कमी 40 ते 45 मिनिटं व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली बॉडी स्ट्रॉंग राहते, एनर्जी राहते. आपल्या घाम निघाल्यानंतर शरीरातून आपले टॉक्सिन्स वगैरे बाहेर फेकले जातात आणि आपले काय होतात, सेल्स ऍक्टिव्ह होतात. समजा मी तुम्हाला सांगायला आवडेल की जर व्यायाम करत असेल, तुम्हाला एखाद दिवस आपल्या घराचं छत आहे, कुठेतरी एखादं पडले, त्याच्या विटा वगैरे जरी पडल्या तरी आपल्यामध्ये काय असतं की ते त्याच्यामध्ये आपली एनर्जी पाहिजे की आपल्याला की यस की विटा साईडला सारून आपण बाहेर बाजूला यायला पाहिजे. आणि समजा दुसरं, जर समजा तुम्ही रस्त्याने चालत असेल, एखादं कुत्र जर पाठीमागे लागलं तर तुम्हाला तेवढी ताकद एनर्जी पाहिजे की तुम्ही त्याच्यापासून बचाव करू पळायला पाहिजे. किंवा उदाहरणार्थ पाण्यामध्ये एखाद्या बोट मध्ये आहे, तुम्ही सेल्फी वगैरे काढताय आणि सेल्फी काढताना बाय चान्स बोट जर हे झाली तर त्यावेळेस काय होतं, आपल्याला स्विमिंग करून बाहेर येता येईल पाहिजे. तर व्यायाम केल्यानंतर काय होतं, आपल्या बॉडी मधले हॅपी हार्मोन्स वगैरे सर्व ऍक्टिव्ह होतात आणि आपले त्या पद्धतीने माइंड आपलं विचार करतं, म्हणजे त्या पद्धती ऑटोमॅटिक तुमचं हे पॉझिटिव्ह म्हणजे माइंड तुमचं व्यवस्थित विचार करून त्या पद्धतीने ऍक्ट करून तुम्ही आपला बचाव करू शकता. आणि दुसरं जे आहे म्हणजे जसं आता तुम्हाला मी सांगतो रात्रीचे जास्त अटॅक काय येतात, तर तुमच्या बॉडीमध्ये काय होतं, नायट्रिक ऑक्साईड जे आहे ते कमी प्रोड्यूस झाल्यामुळे ते अटॅक येतात. तर त्याच्यासाठी मला एकच आता मी आज सांगणार आहे महत्वाचं, ते म्हणजे हे आहे, हे नायट्रिक ऑक्साईड हे फ्यूल आहे. ही जगातील 1 नंबर 300 हून अधिक डॉक्टरांनी रिसर्च करून बनवलेलं आहे. तर हे जे नायट्रिक ऑक्साईड आहे हे काय करतं, आपल्या बॉडीला ज्यावेळेस नायट्रिक ऑक्साईडचं जे कमतरता असते ते भरून काढतं आणि हृदयाला आपल्या स्ट्रॉंग मजबूत बनवण्याचं काम करतं. दुसरं जे आहे तो आहार, जगातील जे आपल्याला शरीरामध्ये आपल्या भाज्यांमध्ये जर भेटत नाही तो आहार आहे हा.
हा जगातील 114 अन्न घटकाचा 21 अमिनो ऍसिड आणि सगळ्या ह्याच्यामध्ये जे तुमच्या शरीराची नीड आहे, जे तुमच्या पूर्ण शरीरासाठी जी आवश्यकता आहे, तो म्हणजे आहार आहे. हा जगातील एक नंबर. मी काय सगळे आपले कोचेस, सगळे प्लेयर्स आणि सगळे लोक घेतात. जर ज्यांनी घेतलं नसेल तर त्यांनी आता ह्या कम्युनिटीमध्ये ज्यांनी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे ते तुमचे कोचेस आहेत आणि डेफिनेटली ते तुम्हाला मदत करतील. आणि दुसरं जे आहे, हा एक न्यूट्रिशन आहे ज्याला आपल्या तुमच्या हृदयासाठी खूप छान, हे काय गोळ्या नसून हे सगळ्या न्यूट्रिशन आहे तुमच्या शरीरात. हे मी रोज नित्यनेमाने 2 टाइम घेत असतो, सकाळी आणि संध्याकाळी. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला आनंदी आपलं हृदय स्ट्रॉंग होण्यास मदत होत असते. तरी आता आपला टाइम संपल्यामुळं आपल्याला आणखीन खूप मला माहिती द्यायची होती आणखीन, तरी नेक्स्ट टाइम आणखीन आपण वेळ भेटल्यानंतर मी आणखीन जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार. आणि आता आपण काय करू, इथेच थांबू. तर मला सगळ्यांना सांगायचं एवढंच की विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी नित्यनेमाने 2 स्टेप रेग्युलर रोज कंपल्सरी आठवड्यातून 5 ते 6 दिवस कंप्लीट तुम्ही एक्सरसाइज 45 मिनिटं रोज करणं गरजेचं आहे. आणि दुसरं जो आहे तो आहार, बॅलन्स डाएट. तो आहार जो आहे तो आपल्या शरीरामध्ये मेन रोल प्ले करत असतो आणि तो आहार तुम्ही सर्वांनी व्यवस्थित घ्यायचा आहे. ज्याला ह्याच्याबद्दल आणखीन काय माहिती नसेल तर तुम्हाला ते तुमचे कोचेस सांगणार आहे. आणि आपण काय करू, आता इथं थांबू. तर मला सगळ्यांना लास्टला एकच सांगायचंय की सगळ्यांनी खायचं व्यवस्थित, व्यवस्थित चांगलं खायचं. खाण्यामध्ये कंजूसी करायची नाही. व्यवस्थित शरीर आहे तर तेच महत्वाचं आपलं सगळ्यासाठी धन संपत्ती आहे. जसं आपले जगद्गुरु तुकोबाराय महाराज पण म्हणतात की जे जे आपणास खावावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. आणि दुसरं काही जण म्हणतात की नाही ह्याच्याकडे 100 एकराची वाडी, 3 मजली माडी, एसीची गाडी. पण ही सगळं जर असेल आणि तुमची तब्येत जर चांगली नसेल ना, तर त्या एसीच्या गाडीचा काही फायदा नाही. त्या एसीची गाडी उलट तो ड्रायव्हर असतो, तो त्या गाडीचा आनंद घेत असतो आणि आपण फक्त मागे त्या गाडीमध्ये टाकून घर आणि हॉस्पिटल आणि घर एवढेच कामासाठी ती गाडी येते. तर खरा जर जीवनात आनंद घ्यायचा असेल, जीवन खरं खूप छान आहे. खूप फिरायचं सगळ्यांनी, नुसतं काम काम पण नाही, पण सगळा आनंद घ्यायचा. आणि जर व्यवस्थित ह्या पद्धतीने फॉलो केलं तर डेफिनेटली सगळे आपण आनंदी, निरोगी आणि मेडिसिन फ्री लाईफ जगणार आहे. तर हे इथंच मी आता थांबतो वेळ झाल्यामुळं. आणि थँक्यू टू ग्रेट कम्युनिटी ज्यांनी मला हे आज संधी दिली. आणि बॅक टू मास्टर ऑफ